राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे निकालाची। सर्वत्र कोण विजयी होणार याची चर्चा सुरू आहे। सध्या आपल्यासोबत कसबा विधानसभेतले उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। वेगवेगळे एक्झिट पोल येत आहेत। महायुती निवडून येणार, महाविकास आघाडी निवडून येणार, अशा सर्वांमध्ये सध्या काय विश्वास वाटतो तुम्हाला? नाही, याच्यामध्ये ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक होती। खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल तर गेल्या 10-15 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राला वेगळ्या नजरेने बघितलं जातं केंद्राकडनं, आणि महाराष्ट्राचा सगळा जो व्यावसायिक उद्योग आहे, जो ज्या पद्धतीनं हायटेक करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, हे महाराष्ट्राची जनता बघते। आणि त्याला उत्तर म्हणून आज ह्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने हा निर्णय लागेल, हा माझा विश्वास आहे। आपल्याच मतदारसंघामध्ये आपले जे विरोधक आहेत त्यांनी निकालापूर्वीच विजयाचे बॅनर झळकवलेले आहेत, तर या सर्व गोष्टींकडे कसं बघताय? हे निवडणूक ही लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये मतपेटीमध्ये मतदान आज बंदिस्त झालेलं आहे, आणि कोणी अतिरेक करत असेल तर तो त्यांचा विषय, पण लोकशाहीचा अतिरेक करणाऱ्याला ही जनता धडा शिकवते, आपल्याला आपण बघितलं आहे। आणि कोणी कोणाचे बॅनर लावायचे, बोर्ड लावायचे, तो त्यांचा विषय, पण जनतेने ज्यांचे बोर्ड लावले ते उद्या सकाळी दिसणारच आहे। सध्या ह्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी मतदान केलं जाणार होतं त्या दिवशी त्याच्यापूर्वीच भाजपाचे काही उमेदवार होते त्यांच्याकडून पैसे वाटप ही करण्यात आले, किंवा बारामतीमध्ये सुद्धा पण अजितदादा पवार यांच्याकडून कुठेतरी पैसे वाटप केले जातात, किंवा मतदारांसाठी दमदाटी करण्याचाही आरोप केला जातो। ह्या सर्व गोष्टीकडे कसं बघता? शेवटचा पर्याय त्यांना पैसा हाच होता। जनतेमध्ये त्यांनी कुठली कामं केलेली नव्हती, आणि निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना पैसा पाहिजे होता। हे चित्र महाराष्ट्रात होतं, कारण कोट्यवधी रुपये प्रत्येक मतदारसंघामध्ये शिंदे सरकारने पाठवले, त्याचा वापर होत होता। पण त्यात का आता नवीन नाही राहिलं। गेल्या 10 वर्षाच्या ज्या निवडणुका बघतो याच्यामध्ये प्रचंड पैसा आणि उद्योगपतींनी घेतलेला हा पक्ष हातात, जो भारतीय जनता पार्टी त्यांची इतर, तर त्यांनी हा पक्ष चालवला आहे। त्यामुळे जनतेचा पक्ष म्हणून महाविकास आघाडी आहे, आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या बाजूने लोक राहतील। कसबा मतदारसंघ हा भाजपाचा कायमच बालेकिल्ला राहिला आहे। पोटनिवडणुकीमध्ये त्या बालेकिल्ल्याला तुम्ही सुरुंग दिला, आणि आत्ताची ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये खरं तर आपल्या काँग्रेसमध्ये पण बंडखोरी झालेली आहे। त्याच्यामुळे हे यावर्षीची ही निवडणूक आव्हानात्मक वाटते का तेवढं विजयाचं समीकरण सोपं वाटतंय तुम्हाला? नाही, सगळ्यात कालची निवडणूक माझ्या राजकीय जीवनामध्ये माझी 12वी निवडणूक आहे, पण सगळ्यात चांगली निवडणूक काल झाली असं मला वाटतंय। कारण याच्यामध्ये जनता श्वास मोकळा घेऊन निवडणूक लढत होती। मागच्या निवडणूक हा दहशतवाद, निवडणूक यंत्रणा, गुन्हेगारी, तरी गुन्हेगार येतच होते पाहिलेत आपण, पण त्या गुन्हेगाराला चोख उत्तर ते देतील। कारण मला एक पत्र झाले सकाळी की जर भारतीय जनता पार्टीला गुन्हेगारांना घेऊन जर निवडणुका जिंकायची वेळ आली असेल तर आम्ही त्यांना उत्तर देऊ। मला लेटर झाले सकाळी। शेवटचा प्रश्न विचारतो, कसब्यामधून रवींद्र धंगेकर किती मताधिकांनी निवडून येणार, आणि निकालापूर्वीची काय विजयाची तयारी सुरू केली का? नाही, विजयाची तयारी मी हुराळून जाणारा कार्यकर्ता नाही आहे, कारण निवडणुका ह्या लोकशाहीने परत लढवायच्या असतात। निवडणुका जिंकल्यानंतर एक नम्रपणाने तो स्वीकार करायचा असतो, आणि जनतेने ते दिलेलं आपल्या पाठीवर ओझं असतं, आणि ते ओझं आपल्याला पुढे न्यायचं असतं, म्हणून ते विजय त्याच्यासाठी असतो। तो हुरळून जायचा नसतो, तर तो नम्रपणाने स्वीकारून ते काम करायचं असतं। विजय हा नम्रपणे स्वीकारायचा असतो, विजयाच्या आशेनं हुरळून जायचं नसतं, अशी भावना या ठिकाणी रवींद्र धंगेकरांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।